आज मी तुम्हाला दाखवणार आहे मराठी पद्धतीचे दडपे पोहे. याच्यासाठी चुरचुरीत पातळ पोहे घ्यायचे. पोहे जर का चुरचुरीत नसतील तर कडक उन्हात ठेवायचे थोड्या वेळ, म्हणजे छान चुरचुरीत होतात. आणि मग त्याच्यात भरपूर ओला खोवलेला नारळ, कांदा चिरलेला, टोमॅटो जर का आंबट नसेल ना तर थोडंसं लिंबू पण घालायचं. आणि महत्त्वाचं म्हणजे नारळाचं पाणी, चिमूटभर साखर, चवीपुरतं मीठ असं घालून सगळं हे नीट मिक्स करून घ्यायचं. आणि मग दडपून ठेवायचं. म्हणजे काय तर छान बसणारं झाकण ठेवून हे सगळं मऊ व्हायला साईडला ठेवायचं. तोपर्यंत दाणे छान परतून घ्यायचे. त्याच भांड्यामध्ये फोडणी करायची खमंग, मोहरी, जिरे, हिंग, हळद आणि हिरव्या मिरच्या. आणि ही फोडणी आपल्या मऊ झालेल्या पोह्यांना घालायची. कोथिंबीर घालायची ताजी आणि सगळं छान मिक्स करायचं. झाले तुमचे दडपे पोहे तयार. जेव्हा काही स्वयंपाकात करायची इच्छा नसते किंवा खूप गरम असतं ना, तेव्हा हे परफेक्ट आहेत. तळलेले दाणे तर छानच लागतात, पण त्याच्याबरोबर मिरगुंड आणि सांडगी मिरची पण छान लागते. नक्की करून बघा हां.